एका मुलीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध एका साध्या सरळ मुलाबरोबर केलं जातं, ज्याच्या घरात आईशिवाय कोणीच नसतं. हुंड्यात मुलाला खूप भेटवस्तू आणि पैसे मिळतात. मुलगी दुसऱ्या एका मुलावर खूप प्रेम करत असते आणि मुलगा सुद्धा तिच्यावर. मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी आली. मधुचंद्राच्या वेळी मुलगा दूध घेऊन आला तर मुलगी त्याला प्रश्न विचारते की एका पत्नीच्या मनाविरुद्ध जर पतीनं तिला हात लावला तर त्याला बलात्कार म्हणतात की हक्क? पती म्हणतो, तुला एवढ्या लांब जाण्याची काही जरूरत नाहीये, फक्त दूध घेऊन आलोय, पिऊन घे, मी फक्त तुम्हाला शुभरात्री म्हणायला आलेलो आहे. असं म्हणून तो खोलीच्या बाहेर निघून जातो. मुलगी मन मारून राहते. मुलीला वाटत होतं की भांडण होईल, की ज्यामुळं मी या अशिक्षितापासून सुटका करून घेऊ शकते. तर वधू घरातील कोणतंच काम करत नाही, फक्त दिवसभर ऑनलाईन राहते आणि न जाणे कोणासोबत बोलत असते. परंतु तिकडं मुलाच्या आईनं विना तक्रार दिवसभर स्वयंपाकाबरोबरच घरातले सर्व कामं केले. परंतु प्रत्येक क्षणी आपल्या चेहऱ्यावर हसू आणत फिरत होती. मुलगा एका कंपनीत छोटासा कामगार होता आणि खूपच मेहनती आणि इमानदार. जवळजवळ महिनाभर निघून गेला, परंतु पती पत्नी आतापर्यंत जवळ आलेच नाहीत. मुलगा तसा खूप शांत स्वभावाचा होता, त्यामुळे तो जास्त बोलत नव्हता. परंतु जेवायच्या वेळी आपल्या पत्नीला विचारत होता की तू कुठे जेवणार, आपल्या खोलीत की आमच्यासोबत? झोपण्यापूर्वी त्याला दैनंदिनी लिहायची सवय होती, जी तो प्रत्येक रात्री लिहित असे. मुलाजवळ एक स्कूटी होती. ती रोज पती ऑफिसला गेला की बाहेर जायची व पती परत येईपर्यंत घरी यायची. सुट्टीचा दिवस होता, मुलगा घरीच होता. मुलीनं एकदा चांगल्या जेवणाला खराब म्हणून आईला अपशब्द बोलून जेवण फेकून दिलं. मग तो शांत राहणारा तिचा पती आपल्या पत्नीवर हात उचलतो, परंतु ती आई आपल्या मुलाला खूप रागावते. इकडे मुलीला फक्त बहाणा पाहिजे होता भांडण्यासाठी, जो की तिला मिळाला. ती पाय आपटत स्कूटी घेऊन बाहेर पडते. मुलगी दररोज घराबाहेर जात होती. ती आपल्या प्रियकराला भेटायला जात असे. मुलगी खूप प्रेम करत होती, परंतु तिला माहित होतं की मुलींची एक हद्द असते, ज्याला इज्जत म्हणतात, आणि ती इज्जत वाचवून होती. इकडे मुलगी आपल्या घराजवळ पोहोचून त्याला म्हणते, आता मला एक क्षणभर सुद्धा त्या घरात राहू वाटत नाही. आज त्या अशिक्षिताने माझ्यावर हात उचलून चांगलं नाही केलं. मुलगा म्हणाला, मी तुला कधीपासूनच म्हणत होतो की कुठेतरी दूर माझ्याबरोबर पळून चल, परंतु तू अशी आहेस ना की आज उद्यावर थांबलेली आहेस. मुलगी म्हणते, लग्नाच्या दिवशी तर मी आले होते तुझ्याजवळ, परंतु तूच मला परत पाठवलं होतंस. मुलगा म्हणाला, आपण मोकळ्या हातानं कुठे जाणार होतो पळवून, तूच सांग. मी म्हटलं होतं की काही पैसे आणि दागिने घे बरोबर, परंतु तू मात्र मोकळ्या हाताने आली होतीस. शेवटी लांब नव्या जागी आपल्याला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी पैसे तर पाहिजेतच ना. मुलगी म्हणाली, तुझे आणि माझे प्रेम ओळखूनच माझ्या घरच्यांनी माझे बँक पासबुक, एटीएम आणि दागिने आपल्या जवळ ठेवले, परंतु मी काय आणणार होते? तर आपण दोघे मेहनत करून सुद्धा कमावू शकत होतो. मुलगा म्हणतो, चालाक माणूस पहिले विचार करतो आणि मग काम करतो. मोकळ्या हाताने पळून गेलो असतो तर प्रेमाचं भूत 2च दिवसात उतरलं असतं. आणि जेव्हा पण मी तुला स्पर्श करू इच्छित होतो तेव्हा खूप नखरे होते. फक्त म्हणत होतीस की लग्नानंतर. मुलगी म्हणते, हो, हे सर्व लग्नानंतरच चांगलं वाटतं आणि सगळे तर तुझेच आहे. मी तर आज पण कुमारी मुलगी आहे. लग्न करून सुद्धा आजपर्यंत त्या अशिक्षिताबरोबर झोपू शकले नाही, कारण की तुलाच मी आपला पती मानले आहे आणि फक्त तुझ्या नावाचे कुंकू लावायचे बाकी आहे. बस लावून टाक आणि मग जे पाहिजे ते कर. मुलगा म्हणतो, ठीक आहे, मी तयार आहे, परंतु या वेळेला काही पैसे जरूर बरोबर घेऊन ये. विचार करू नकोस की फक्त पैशांवर प्रेम करतो. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. फक्त काही छोट्या मोठ्या उद्योगासाठी पैसे हवे आहेत. मुलगी म्हणते, त्या अशिक्षिताजवळ कुठले असणार पैसे? माझ्या वडिलांकडूनच 3 लाख रुपये आणि वरून एक मारुती कार घेतली आहे. काही दागिने आहेत, ते घेऊन आज येते. मुलगा मुलीला घेऊन एका हॉटेलचा पत्ता देऊन निघून जातो. मुलगी घरी येऊन परत भांडण करते, परंतु एकटीच बडबडत राहते. तिच्याबरोबर भांडायला कोणीच नसतं. रात्री 8 वाजता मुलाचा व्हॉट्सअपवरती मेसेज येतो की कधी येणार आहेस? मुलगी उत्तर देते, थोडा धीर धर, अद्याप कोणीही झोपलेलं नाहीये. मी 12 वाजायच्या आधी पोहोचते, कारण की इथं तुझ्याशिवाय माझा श्वास घुसमटतोय. मुलगा म्हणतो, बरं लवकर या, मी हॉटेलच्या बाहेर उभा राहतो. मुलगी आपल्या पतीला म्हणते की मला जेवायचं नाहीये, मी बाहेरून जेवून आले आहे, त्यामुळं मला कोणी त्रास देऊ नये. एवढं म्हणून दार बंद करून आत जाते. पती म्हणतो की त्या कपाटातून माझी दैनंदिनी दे आणि मग दरवाजा बंद कर, आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही. मुलगी दार न उघडताच म्हणते की कपाटाच्या किल्ल्या द्या. मुलगा म्हणतो, तुझ्या अंथरुणाच्या पायथ्याशीच आहेत कुलपाच्या चाव्या. परंतु मुलगी दार उघडत नाही, तर जोरात जोरात गाणे ऐकू लागते.
बाहेर पती काही वेळ दार ठोठावत राहतो आणि नंतर वैतागून निघून जातो. मुलीनं खूप जोरात गाणे चालू ठेवलेले असते. ती कपाट उघडून पाहते, जे तिने पहिल्यांदाच उघडलेले असते. ती नेहमी आपले सामान कपाटात वेगळे ठेवत असते. कपाट उघडताच ती आश्चर्यचकित होते. कपाटात तिचे स्वतःचे पासबुक, एटीएम कार्ड असते, जे तिच्या घरच्यांनी तिच्याकडून खेचून घेऊन ठेवलेले असते. तिनं पासबुक उघडून पाहिलं तर त्यामध्ये पैसे पण जमा केलेले असतात, जे मुलाला हुंड्यात मिळालेले असतात. खूप सारे दागिने एका पेपर सोबत असतात आणि त्या पेपरमध्ये त्यांची सर्व मिळकत मुलीच्या नावावर केलेली असते. मुलगी खूप हैराण असते. नंतर तिची नजर त्या दैनंदिनीवर पडते आणि ती पटकन ती डायरी काढून वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं, तुझ्या वडिलांनी एक दिवस स्वतःच रक्त देऊन माझ्या आईचा जीव वाचवला होता. मी आपल्या आईवर खूप प्रेम करतो, त्यामुळे मी वाकून तुझ्या वडिलांना नमस्कार करत म्हटलं की तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. काही दिवसानंतर तुझे वडील आमच्या घरी तुझ्यासाठी मागणी घेऊन आले, परंतु त्यांनी तुझी प्रत्येक गोष्ट सांगितली की तू एका मुलावर खूप प्रेम करतेस. तुमच्या वडिलांना तुमचा आनंद हवा होता, म्हणून त्यांना आधी मुलाला जाणून घ्यायचं होतं. शेवटी तू तुझ्या वडिलांची राजकुमारी होतीस आणि प्रत्येक वडिलांना त्यांच्या राजकुमारीसाठी एक चांगला प्रामाणिक राजकुमार हवा असतो. तुझ्या वडिलांनी शोध घेतल्यानंतर त्यांना कळलं की त्या मुलानं अनेक मुलींची फसवणूक केली आहे आणि पहिलं लग्न सुद्धा झालंय, पण ते तुला सांगू शकले नाहीत, कारण त्यांना हे माहीत होतं की ही जी प्रेमाची नशा आहे ती नेहमी प्रियजनांना परके आणि परक्यांना आपले मानते. वडिलांच्या तोंडून एका मुलीची गोष्ट ऐकून मी आश्चर्यचकित झालो. प्रत्येक बाप क्वचितच याबद्दल विचार करतो. मला खात्री होती की मला कदाचित एक चांगला पती होण्याचा मान मिळणार नाही, पण मला जावई होण्याचा आदर नेहमीच मिळू शकतो. मला हुंड्यात मिळालेले सर्व पैसे मी तुझ्या खात्यात जमा केले आहेत आणि तुझ्या घरातून मला मिळालेली कार अजूनही तुझ्या घरी आहे, जी मी पाठवली आहे, जेणेकरून जेव्हा तू माझ्या प्रेमात पडशील तेव्हा दूर कुठेतरी फिरायला जाऊ. हुंडा या नावाचा मला तिरस्कार आहे, कारण या हुंड्यात मी माझी बहीण आणि वडील गमावले आहेत. माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द देखील होते की कोणत्याही मुलीच्या वडिलांकडून कधीही 1 रुपया घेऊ नका. जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही पैसे कमवून खाऊ घाला. तुम्ही स्वतंत्र आहात, कुठेही जाऊ शकता. डायरीच्या पानांवर घटस्फोटाचा पेपर आहे, जिथे मी आधीच सही केली आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता तुम्हाला या अशिक्षिताला सोबत ठेवण्याची गरज नाही, तेव्हा तुम्ही स्वाक्षरी करून तुमच्या सर्व गोष्टी कुठेही घेऊ शकता. मुलगी हैराण झाली, अस्वस्थ झाली. नकळत अशिक्षिताचे शब्द हृदयाला भिडले. इच्छा नसतानाही अशिक्षिताचं अदृश्य प्रेम जाणवल्यानंतर पापण्या ओलसर झाल्या. पुढे लिहिलं होतं, मी तुला मारलं कारण तू आईला शिवीगाळ केलीस, आणि जो पुत्र स्वतःसमोर आईचा अपमान सहन करतो, मग तो मुलगा कसला? उद्या तुम्हाला मुले होतील. काहीही झालं तरी तुम्हाला आईचे मोठेपण आणि प्रेम जाणवेल. मी तुम्हाला वधू म्हणून आणले आहे, तुम्हाला जबरदस्ती करण्यासाठी नाही. जेव्हा प्रेम होईल तेव्हा मी तुमच्याकडून बरेच पुनर्प्राप्त करेन. तुझ्या प्रत्येक चुकीचा मी तुझ्याकडून निवांत बदला घेईन. जर तू माझी झालीस तर खूप प्रेम करेल, आणि कोणा दुसऱ्याची झालीस तर तुझ्यासाठी प्रार्थना करेन. मुलीचा फोन वाजत होता, जो व्हायब्रेशन मोडवर होता. ती मुलगी आता वधू बनली होती. रडताना पापण्यांमधून अश्रू गळत होते. मोबाईलमधून सिम काढून तोडून टाकला आणि मग सर्व सामान जसंच्या तसं ठेवून झोप कधी लागली कळलं नाही. ती सकाळी उशिरा उठली तोपर्यंत अशिक्षित ऑफिसला गेला होता. आधी तिनं आंघोळ केली आणि साडी नेसली. आपल्या भांगात एक लांब सिंदूर घातला, मग मंगळसूत्र. तर कधी काळी टिकलीसारखे सिंदूर लावायची, जेणेकरून कोणत्याही मुलानं लक्ष देऊ नये. मग ती स्वयंपाकघरात जाते आणि जबरदस्तीनं सासूबाईला खोलीत नेऊन तयार होण्यास सांगते आणि तिच्या गरीब पतीसाठी काही नमकीन, काही पुडिंग आणि चहा बनवून सासूबाईला तिच्या स्कूटीवर बसण्यास भाग पाडते. तिची सून आज तिला कुठे घेऊन जात आहे हे माहीत नाही. ती फक्त बसली. मग वाटेत सासूबाईला ती तिच्या पतीच्या कार्यालयाचा पत्ता विचारून कार्यालय गाठते. पत्नीला या अवस्थेत पाहून पती आश्चर्यचकित होतो. तो मुलगा म्हणतो, सगळं ठीक आहे ना आई? पण आई बोलण्याआधी पत्नी मिठी मारते आणि म्हणते की आता सगळं ठीक आहे. मी तुझ्यावर कायम प्रेम करते. मी वनवासात गेले होते आणि सकाळी परतले आहे. आता माझा नवरा महिनाभर ऑफिसमध्ये दिसणार नाही. कार्यालयातील लोक, वधू कारण आम्ही एकत्र लांब सुट्टीवर जात आहोत. पती म्हणतो, पागल? वधू म्हणते, तुमचा साधेपणा आणि निरागसपणाने घडवले आहे. प्रत्येक जण टाळ्या वाजवतो आणि वधू पुन्हा तिच्या अशिक्षितामध्ये गुंफली जाते, जिथून तिला पुन्हा कधीही सुटायचं नव्हतं. कधी कधी आपले प्रियजन खूप कठीण निर्णय घेतात,
पण आपली चिंता त्यांना स्वतःपेक्षा जास्त का असते हे आपल्याला समजत नाही. आई वडिलांच्या निर्णयाचा आदर करा, कारण हे असे दोन लोक आहेत जे तुमच्यावर नेहमी जगापेक्षा जास्त प्रेम करतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत असतो. आणि हो, आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि अशाच काही व्हिडिओसाठी आपलं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. धन्यवाद.